माझ्या मराठीची बोलू कौतुके, परी अमृतातही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिक मिळविन म्हणणारे संत श्रेष्ठ ज्ञानोबा माऊली. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांची सुवस्त्रे यत्न करू, शब्दाची अमुच्या जीवाचे जीवन, शब्दाची वाटू जनधन लोका. मऊ मेणाहुणी आम्ही विष्णुदास, आठाडाच्या माती हानू काठी सांगणारे जगत श्रेष्ठ तुकोबराय. माझ्या शेतकरी बाच्या व्यथा वेदना, इंग्लंडच्या साहेबा पुढे शेतकरी वेशात मांडणारे महात्मा ज्योतिबा फुले. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. अरे अन्याय करणं पाप आहे, त्याहूनही सहन करणं महापाप आहे. हा मूलमंत्र देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या देशाची परंपरा, संस्कृती, आध्यात्मिकता जागतिक धर्म परिषदेमध्ये ठणकावून मांडणारे योद्धा संन्यासी विवेकानंद. खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे सांगणारे साने गुरुजी. आणि इतिहासाच्या पानापानावरती, रयतेच्या मनावरती आणि मातीच्या कणावरती राज्य करणारं अखंड हिंदुस्थानचं आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज. भारत मातेच्या या आणि अशा असंख्य सुपुत्रांना प्रथमतः अभिवादन करतो. आणि संताजी मित्रमंडळ गणेश उत्सवाच्या निमित्तानं आयोजित अनेक कार्यक्रम आपल्या या मंडळात होत आहेत. त्यातला एक आगळा आणि वेगळा आपल्या दृष्टिकोनातून, माझ्या दृष्टिकोनातून तसा काही नाहीये. रोज कदाचित गणपती उत्सवाच्या निमित्तानं वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी होत असतील. आज मात्र या ठिकाणी मोठ्या हिमतीनं या मंडळाचे अध्यक्ष आणि सदस्यांनी एक वेगळा प्रयोग करायचा ठरवलेला दिसत आहे. ते म्हणजे व्याख्यानाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. आता व्याख्यान म्हटल्यावरती अनेकांच्या डोक्यावर जातं. त्यामुळे बघ काय पकवणार आहे, काय नाही, काही माहिती नाहीये. त्यामुळे अध्यक्ष आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी दाद दिली पाहिजे. खरं तर अशा पद्धतीच्या गणपती उत्सवाच्या निमित्तानं गणपती ही बुद्धीची देवता आहे आणि बुद्धीच्या देवतेसमोर खऱ्या अर्थानं शब्दांची त्या ठिकाणी पूजा झाली पाहिजे. रोज आपण 2 वेळेस आरती करतो आहोत, परंतु खऱ्या अर्थानं विचारांची आरती या ठिकाणी या उत्सवाच्या निमित्तानं झाली पाहिजे. हा मोठा उदात्त हेतू घेऊन लोकमान्य टिळकांनी गणपती उत्सव सुरू केला आहे. आणि म्हणून आजचा कार्यक्रम, खरं तर मी इथं येईपर्यंत कोणता कार्यक्रम लावावा हे ठरवून आलेलो नाहीये. मी अनेक विषयांवर बोलतो, पण आल्यावरती या ठिकाणच्या 1-2 जणांशी चर्चा केली. बाबा रे काय, कोण आहे माझ्या समोर बसलेले, म्हणजे मला माझा विषय घेता येईल. ते म्हटले महिला मंडळ शक्यतोवर आमच्याकडे जास्त असतील. म्हटलं काही हरकत नाही, महिला मंडळ असल्यामुळे त्यांच्या दृष्टिकोनातून पण विषय मांडता येईल. बाकीचे सुज्ञान असे सगळे मंडळी आहेत, त्यांच्या दृष्टीने विषय घेता येईल का, असाही मी विचार या ठिकाणी करतो आहे. आणि सुरुवातीला मला फार आनंद होतोय. मी किती वेळ बोलेल तेही मी सांगून टाकतो. नाही तर होतं असं कधी कधी एखादा वक्ता बोलतच राहतो, मला कोणी आणलंय ते बी सांगितलं पाहिजे. आता एका वक्त्याचं असं झालं की तो 1 तास झाला, 1.5 तास झाला बोलतोच आहे. ऐकणारे कंटाळले ना बाबा. आता हे आपण जसे एकदम व्यवस्थित शांतपणे बसलोय तसं काही बाकीच्या कार्यक्रमात होत नाही. तसं मागचा एक पैलवान गडी होता, हातामध्ये दंडुका घेऊनच यायला लागला. जसं वक्त्याच्या दिशेने यायला लागलं तसं वक्त्याचं त फप व्हायला लागलं. तो पैलवान गडी म्हटलं, नव तुमचं चालू द्या, तुम्हाला इथं कोणी आणलंय त्याचं नाव सांगा. त्यामुळे आपल्याला कोणी आणलंय ते सांगितलं पाहिजे. आणि मला आनंद याचा आहे की गणपती उत्सवाच्या निमित्तानं कार्यक्रम लावतोय. आणि म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्तानं आईवरचा विषयावर सुरुवातीला त्या ठिकाणी चिंतन मनन करावं आणि त्यासोबतच त्या ठिकाणी अन्य विषयावरती बोलता येईल. एवढं गार पाणी, माझा आवाज जाईल ना, माझं तो सुरू व्हायचंय, मी तर सुरूच नाही केलं. त्यामुळे इकडचे तिकडचे रस्तेही बंद करून द्या. त्यामुळे आईवरचा कार्यक्रम मी या ठिकाणी लावावा अशी अपेक्षा संयोजकांनी मला त्या ठिकाणी सांगितलेली आहे.
कार्यक्रम आवडला तर मला त्या ठिकाणी योग्य तो प्रतिसाद द्या. आपल्या सगळ्यांच्या टाळ्यांचा प्रतिसाद आमच्या सारख्या बोलणाऱ्याला त्या ठिकाणी आशीर्वाद असतो आणि हा आशीर्वाद मला त्या ठिकाणी द्याल अशी अपेक्षा करतोय. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. असं म्हणतात की ज्या ठिकाणी नारीची महिलेची सेवा केली जाते त्या ठिकाणी प्रत्यक्ष देव येऊन राहतो. बरं, अशा नारीची 3 रूप आहेत. पहिलं रूप आहे कन्येचं, मुलीचं. दुसरं रूप आहे पत्नीचं, बायकोचं. आणि तिसरं रूप आहे आईचं. खरं म्हणजे मंडळी या तिघही रूपांमध्ये ही वेगवेगळी आहे. कन्येच्या मुलीच्या रूपात कशी आहे ती? श्रोता आहे. श्रोता श्रोता म्हणजे ऐकणारी. जसं तुम्ही आता सगळेजण ऐकताय ना तसं मुलीने ऐकलं पाहिजे. आईचं ऐकायचं, वडिलांचं ऐकायचं, आजीचं ऐकायचं, आजोबांचं ऐकायचं, शेजारी पाजारी नात्या गोत्यातलं सगळ्यांचं पाहिजे ऐकायचं. कारण तू आता ऐकायची सवय करून घेशील तर तुझा येणारा पुढचा संसार सुखाने जाणार आहे. म्हणून कन्येला त्या ठिकाणी श्रोता आहे असं म्हटलं जातं. या नारीचं दुसरं रूप आहे ते आहे बायकोचं, पत्नीचं. बायकोच्या रूपात कशी येते? वक्ता आहे. वक्ता वक्ता म्हणजे बोलणारे. जसं मी आता बोलतोय ना तसं बायकोनं बोललं पाहिजे. नवऱ्याशी 4 शब्द भांडले पाहिजे. नणंदला भाऊजाईला 4 टोमणे दिले पाहिजे. तर बाई तुझा संसार सुखाने चालेल, नाही तर काही खरं नाहीये. आणि या नारीचं खरं तर तिसरं रूप आईचं आहे. ज्या तिसऱ्या रूपावरती खरं तर मी आज बोलायला आलोय. माझा आईवर बाईवरचा पण कार्यक्रम आहे, बायकोची दुनियादारी नावाचा, विनोदी. मध्ये आलो तर सांगेल कदाचित, पण मी आईवरती आज बोलायला आलोय. खरं तर या आईच्या रूपात ती कशी असते? मौन असते. मौन. मौन म्हणजे काहीही बोलायचं नाही. मुला बाळांसाठी सगळं आतल्या आत ठेवत जायचं आणि आयुष्य कंठत जायचं. अरे आईच्या ओठाड दडलेलं असतं रडण, वर वर हसन आणि आतल्या आत कुढण. हो आल्या गेल्यांचा सत्कार, हो आल्या गेल्यांचा सत्कार आई स्वतः करते. न घर भर वारे होऊन ती सतत फिरते. हो नवरा मुले सासू सासरे, हो नवरा मुले सासू सासरे तिलाच साथ देतात. न रात्र दिवस तिचं कष्ट विना मोबदला घेतात. हो आजाऱ्याच्या उशापाशी, हो आजाऱ्याच्या उशापाशी दिवा होऊन जागते. न भल्या पहाटे उठून पुन्हा आई कामाला लागते. हो भल्या पहाटे उठून पुन्हा आई कामाला लागते. अरे हिर्या मोत्याचा स्वर्ग इंद्राचा काहीच कमी नाही. बरं, इंद्राच्या दरबारामध्ये सगळं सुख आहे असं म्हणतात, पण आईचं सुख नाही. आणि म्हणून की काय, भगवान विष्णूला आईचं प्रेम मिळावं म्हणून त्या ठिकाणी राम अवतार घेतला. आणि राम अवतारामध्ये आईचं प्रेम कमी मिळालं की काय म्हणून त्या ठिकाणी कृष्ण अवतार घेतलाय. आणि कृष्ण अवतारामध्ये 1 नव्हे 2 आयांचं प्रेम त्या ठिकाणी मिळालेलं आहे. अरे जगातल्या ज्या ज्या महान पदवी आपल्याला वाटतात ना, मग तुम्ही डॉक्टरकीची पदवी घ्या, वकिलाची पदवी घ्या, इंजिनियरची पदवी घ्या, ज्या ज्या पदव्या महान वाटतात त्या सगळ्या पदव्यांनी गुच्छ होऊन जिच्या स्वागताला जावं अशी महान पदवी आहे ती म्हणजे आई नावाची. अहो आईविषयी अनेक संतांनी संतवाणी करून ठेवली आहे, अनेक कवींनी काव्य लिहून ठेवले आहेत, अनेक लेखकांनी ग्रंथ लिहून ठेवले आहेत. अरे आई विषयी बोलण्यासारखे म्हणून माझ्यासारखा वक्ताही आज आई विषयीवरती बोलतोय. आता कदाचित आईवरती बोलतोय म्हणून बापावर अन्याय होण्याची शक्यता आहे, पण घाबरू नका, मी बापावर बी अन्याय होऊ देणार नाही. कारण मी पण कोणाचा तरी बाप आहे, तरी सुद्धा आईची जागा मी घेऊ शकत नाही. आणि म्हणून मीच काय बोलावं, 5वीचं पोट्ट 5वीच्या पोराला मी विचारलं नाही, आईवरचा एखादा सुविचार सांग. आईवरचा एखादा सुविचार सांग सांगितलं तर 5वीचं पोट्ट मी सांगतं काय, फुलात फुल जायचं, फुलात फुल जायचं आणि जगात प्रेम आईच आहे. 5वीचं पोट्टही सांगते, आपला तर विषयच नाहीये. आणि बापाविषयी एखादा सुविचार सांग रे.
ऐ बापाविषयी एखादा सुविचार सांग रे असं म्हटलं तर एकतर सुविचार लवकर सापडत नाही, आणि सापडला तर सापडला कसा सापडतो? या पठ्याला पेटाऱ्यात पेटारा सापाचा, पेटाऱ्यात पेटारा सापाचा आणि टकोऱ्यात टकोरा बापाचा. बापाच्या जीवनामध्ये महत्व आहेच. त्यांच्या आसण्याने आमचं जीवन विकसित होणारे, वाढणारे, फुलणारे. तरी सुद्धा आई म्हणजे मंदिराचा उंच कळस आहे, अंगणातील पवित्र तुळस आहे. अंगणात जी पवित्र तुळस आहे, भजनात गुणगुणावी अशी संत वाणी, वाळवंटात प्यावं असं थंड पाणी. आई म्हणजे आरतीत वाजवावी अशी लयबद्ध टाळी. आणि वेदनेनंतरची सगळ्यात पहिली आरोळी, वेदनेनंतरची सगळ्यात पहिली आरोळी. डॉक्टरांनी इंजेक्शन भरलं आणि कमरेला लावलं की आवाज निघतो आई. आणि म्हणून वेदनेनंतरची सगळ्यात पहिली आरोळी आई आहे. अहो, नुकतंच जन्माला आलेल्या बाळाविषयी सगळे विचारतात. दवाखान्यात बाळ जन्माला आले की सगळे विचारतात, काय मुलगा की मुलगी, मुलगा झाला की मुलगी, म्हणून सगळे विचारतात. पण त्या जन्मदात्री आईला मुलगा मुलगी असा भेद नाही करता येत. ती एवढंच विचारते, माझं जन्माला आलेलं बाळ व्यवस्थित आहे ना, सुखरूप आहे ना, त्याला काही झालं नाही ना. याच्या पलीकडे तिला मुलगा मुलगी असा भेद नाही करता येत. खरं तर हसणारं खेळणारं बाळ सगळ्यांना आवडतं. छोटस आहे, 1-1.5 वर्षाचं, अगदी शेजारच्याच जरी असेल तरी आपण पण त्याला पकडू, कडेवर घेऊ, त्याच्याशी गोड गोड गप्पा मारू. बाप पण कुठपर्यंत त्या बाळाला पकडतो? जोपर्यंत बाळ व्यवस्थित असतं तोपर्यंत कडेवर पकडतोय. मग इकडे फेक, तिकडे फेक, वरती फेक, कॅच कर. कुठपर्यंत? जोपर्यंत व्यवस्थित आहे तोपर्यंत कडेवर आहे. आणि जर कडेवर धरलाय त्या बाळाने शी केली तर काय, उचल 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 उचल, घे घे, अरा माझं शर्ट खराब केलं, मला जायचं होतं संताजी व्यायाम शाळेच्या त्या गणपती मंडळाच्या कार्यक्रमाला, उचल. अशा वेळेस ती आई जेवायला जरी बसलेली असेल ना तरी तो ताट बाजूला करते हो, आणि त्या बाळाची शी धुवायला घेऊन जाते. बाप शी धुत नाही, आणि बाप कधी चड्डी घालत पण नाही. आणि पूर्वी होतं धामणेसर, घरामध्ये आजी असायची, काकू असायची, आत्या असायची, त्यामुळे बापावरती त्या ठिकाणी चड्डी घालायचा कधी विषय यायचा नाही. पूर्वी आई होती, आता आई गेली आणि मम्मी आली, आप्पा गेला आणि पप्पा आला. हम दो हमारे दो, सुखी कुटुंब, चौकोनी कुटुंब. त्यामुळे प्रॉब्लेम असा आहे आता, घरात तर तो भाऊच एकटा. मग मम्मी तिकडनं म्हणते, अहो मी बाळाची भरलेली चड्डी धुते, तुम्ही दुसरी चड्डी घालून द्या. बरं, याला चड्डी बी सापडत नाही, अख्ख्या घरभर शोधतो. कॉटवर जाईल, खाटेवर जाईल, इकडे तिकडे कपाटाकडे पाहिजे, अख्खं घरभर शोधून त्या ठिकाणी कालचीच त्याला त्या ठिकाणी खाटेखाली कालची बाशी चड्डी सापडते. तीच उलटी चड्डी घालून मोकळा होऊन जातोय. बाप कर्तव्य करेल, कर्तव्यामध्ये एक पाऊल सुद्धा मागे राहणार नाही. पण मी असं म्हणतोय, कर्तव्यावरती पण त्या ठिकाणी जो झेंडा आहे तो ममत्वाचा आहे. आणि म्हणून माझ्या कार्यक्रमाचं टायटल जे आहे, आई महिमा मातृप्रेमाचा, असा माझ्या कार्यक्रमाचा विषय आहे. कसं आहे पहा, कर्तव्य सांगतोय, कर्तव्याच्या पुढे ममत्व कसं आहे, मातृत्व कसं आहे ते सांगतोय. बाप बाजारात जातो आणि घरामध्ये 4 सदस्य आहेत. बंटी आहे, बबली आहे, तो स्वतः आहे आणि बायको आहे. म्हणून बाजारातून तो काय करतो माहिती का, बरोबर अर्धा किलो पेरू आणतो आणि अर्ध्या किलो मध्ये बरोबर 4 पेरू आणतो. कर्तव्य करतोय, सगळ्यांना पेरू आणायचं. घरी आलाय, बंटीच्या वाट्याला 1 पेरू देतोय, बबलीच्या वाट्याला 1 पेरू देतोय, बायकोला बी म्हणतो ले तू बी काय याद रखी. स्वतःच्या वाट्याला 1 पेरू ठेवलाय. जास्त घेतला का? नाही. सगळ्यांना आणला? हो. बंटीने बबलीने स्वतःच्या वाट्याला आलेला पेरू केव्हाचा खाऊन संपवलाय. बापही त्या ठिकाणी स्वतःच्या वाट्याला आलेला पेरू घेतो, समोर टीव्ही लावून घेईल, कॉटवर बसेल, खाटवरती बसेल, खुर्चीवर बसेल, टीव्ही पाहता पाहता एका हातामध्ये त्या ठिकाणी पेरू आहे, दुसऱ्या हातामध्ये चाकू आहे, पेरूच्या फोडी करतो. टीव्ही पाहता पाहता स्वतःच्या वाट्याला आलेला पेरू त्या ठिकाणी खात बसतो. स्वतःच्या वाट्याचा पेरू संपवलाय. कर्तव्य केलं पेरू आणण्याचं. पण मी असं म्हणतोय, कर्तव्याचे 1 पाऊल पुढे आईचं ममत्व आहे. तिला माहिती आहे की माझा बंटी, माझा बबली पेरू खाऊन बाहेर खेळायला गेलेत.
आणि म्हणून खेळून घरात परत आल्यावर पेरू मागितल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून स्वतःच्या वाट्याला जो एक पेरू आलेला आहे त्या पेरूचे 2 समान भाग करते. अर्धा भाग त्या ठिकाणी खाते आणि अर्धा भाग त्या वाटीमध्ये झाकून ठेवतो. आणि म्हणून मी नेहमी म्हणतो, माँ की ममता पिता दे नहीं सकता और लोरी गा नहीं सकता. माँ की ममता पिता दे नहीं सकता और लोरी गा नहीं सकता. साखर खाण्याचा हट्ट सुद्धा आपण आईकडेच करू शकतो, बापाकडे नाही करू शकतो. घरामध्ये पहा, कोणतंच पोट्ट ऐकत नाही. मोठे तर जाऊ द्या हो, छोट बी ऐकत नाही. जर घरात पोरांना ऐकलं नाही तर मम्मी अहो काय करतो आपण, काय करतो, धमकी देतो. थांब येऊ दे त्यांना सांगते तुझं नाव. थांब येऊ दे त्यांना सांगते तुझं नाव. पण सांगते का, नाही सांगत. पण असं होतं कधी कधी, पाणी डोक्याच्या वरती गेलंय, अपराधच एवढा मोठा केलाय, सांगितल्याशिवाय पर्यायच नाही. आणि म्हणून जसे ते घरी आले तसंही ही म्हणते, का हो याने असं असं केलं, का हो याने असं असं केलं म्हटल्यावर बाप तर काय गणपती बाप्पाचा प्रसाद रोजतेच नाही. सकाळ संध्याकाळी 8 दिवसाचा एकच दिवशी त्या ठिकाणी भंडारा सुरू. बाप तिकडे मारायला लागला, 2-4 खाऊ देते. बाप तिकडे मारायला लागला की ही इकडे अस्वस्थ होते. 2-4 खाऊ देते, इकडे अस्वस्थ झाल्यावर तीच आपल्या साडीचा पदर घेते, कमरेला खोसते, मादी पडते, पोराचा हात पकडते, बाजूला करते, नवऱ्यालाच म्हणते, बस तुम्ही तर सांगा ना ये का जिलीव टक्षा. मग कशाला सांगते बाय, सांगावं लागतं ना, ऐकत नाही म्हणून. अरे घरातली अन्नपूर्णा आहे ती, प्रत्येकाला जेवणाची व्यवस्था करणारी ती आई आहे. याला झाला ये उशीर, त्याला जायचंय लवकर, देता भाजीला फोडणी, गरम तव्यावर भाकर, होतीची उडाली धांदल, परी मनी एक आस, नका जाऊ रे उपाशी, टाका मुखी 2 घास. प्रत्येकाच्या मुखामध्ये अन्नाचे 2 घास कसे जातील याची व्यवस्था करणारी ती आई आहे. हो, सणासुदीचा दिवस आठवा. सणासुदीच्या दिवशी काय गंमत असते, सकाळी 7 वाजेपासून 12 वाजेपर्यंत सुट्टी असते. त्या गॅस जवळती, चुली जवळती कोण स्वयंपाक करतं, आम्ही करतो बाप्या लोक, कोणीच नाही करत. कोण करताय, ती आई करते आहे. सकाळी 7 वाजेपासून 12 वाजेपर्यंत त्या ठिकाणी त्या चुली जवळती राहते. पोरं काय करते, खेळायला निघून जाता बाहेर क्रिकेट. आम्ही बाप्या लोक काय करू, हे मोबाईलचा डबडा आहे, याच्या व्हॉट्सअपमध्ये, याच्या फेसबुकमध्ये, याच्या इंस्टाग्राममध्ये रील्स हे बघत बघत टाइमपास. सुट्टीच आहे. 10 वाजून गेले, 10:30 वाजून गेले, स्वयंपाक झालेला नाही. मग बोर झालं, मग पुढे काय, अय येतो बरं का, मंगळ बाजारातून लिंबू बिंबू घेऊन निघून जायचं कोथंबीरच्या नावाखाली फिरायला. 7 वाजेपासून 12 वाजेपर्यंत त्या ठिकाणी त्या चुली जवळती, त्या गॅस जवळती त्या ठिकाणी ती आई त्या ठिकाणी स्वयंपाक करते. 12 वाजता स्वयंपाक होतो, पोरंही घरी येतात, आम्ही बापे लोकही घरी येतो. घरी आल्यावरती ती आई असं म्हणते, थांबा थांबा, मी सकाळी 7 वाजेपासून 12 वाजेपर्यंत याच ठिकाणी गॅस जवळती, चुली जवळती स्वयंपाक करते. आधी हाताले चटके मला बसलेत. अहो मी काही खाल्लेलं नाहीये आज, मी आता आधी जेवायला बसेन. मी जेवायला बसेल, मग तुम्ही सगळ्यांनी जेवायला बसायचं. तुम्ही पोरं हो खेळायला गेले होते, तुम्ही तर फिरायला गेले होते, काम मी केलंय. मी जेवायला बसेल, नंतर तुम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी जेवायला बसायचं. असं असं कुणाच्या घरात आहे का, आहे कोणाच्या घरात, कोणाची मम्मी, किसी की अम्मी, कोणाची मम्मी असो, कोणाची अम्मी असो, कुठलाही जात असू द्या, धर्म असू द्या, पंथ असू द्या, सगळं असू द्या, राज्य असू द्या, काही असू द्या, पण मम्मी असो की आम्ही, ममत्व प्रत्येक आईच्या ठिकाणी सारखंच आहे. विशेष म्हणजे रोज आपण सगळे एकत्र बसतो जेवायला, पण सणासुदीच्या दिवशी त्या माय माऊलीला माहितीये 2 पदार्थ जरा जास्त केले, सगळ्यांना वाढता आलं पाहिजे. आणि म्हणून घरातल्या त्या ठिकाणी पोरांना बसवते आणि बापा माणसांना त्या ठिकाणी जेवायला बसवते. ती नंतर बसते, सगळ्यांना वाढते. बरं, वाढल्यावर तिची गंमत असते. बरं काय गंमत असते हो, ती पहिल्या घासाकडे लक्ष देते खाणाऱ्यांच्या. बाई ग, मीठ बरोबर झालंय की नाही, चटणी बरोबर झाली असेल की नाही. आणि म्हणून पोरांना वाढलं, बाप्याला वाढलेलं त्या ठिकाणी पोरानं जसं पहिला घास तोंडामध्ये टाकला
तसा एकदम त्या ठिकाणी पोरगा जोराने ओरडतोय, मम्मी किती मीठ टाकून दिला का सांगून मोकळा. बाप्या तर तयारच आहे, अख्खी का बरणी काणी कर दिदी. कोणत्या आईला वाटतं मीठ जास्त टाकावं, चटणी जास्त टाकावं, होतं रे, चुकतो अंदाज कधी कधी. आणि असं सांगितल्यावर ती स्वतःला इतके कोसते ना, बाई ग माझ्याकडनं त्या ठिकाणी मीठ कसं काय जास्त झालं, चटणी कशी काय झाली, मेली माझं कसं काय चुकलं म्हणून ती स्वतःला कोसते. चला, सगळा स्वयंपाक बरोबर आहे, चटणी पण बरोबर आहे, मीठ पण बरोबर आहे, पुढे काय, पुढे काहीच नाही. काय करतो आपण रे, काहीच नाही करत. ढेरी तंग होईपर्यंत वरती बघतच नाही. ऐ पोरं हो, सांगा त्या आईला, आई अगं आमटी छान झाली आहे, स्वयंपाक छान झालाय असं सांगून तर पहा. असं सांगितल्यामुळे सकाळी 7 वाजेपासून 12 वाजेपर्यंत त्या ठिकाणी त्या आईने जो कामाचा सिनमटा तिच्यावरती आलाय ना चेहऱ्यावरती, तो त्रास कुठल्या कुठे गायब झाल्याशिवाय राहणार नाही. सांगा ना. आता असं झालं, धामणे सर एकदा असंच गावात नंदुरबारात कार्यक्रम लावला होता, माझी बायको बी कार्यक्रम ऐकायला आली होती. आणि नेमका आईचाच कार्यक्रम, गणपती शक्यतो बरं असतं, कारण इतर कार्यक्रमाच्या वेळी शिवजयंतीला शक्यतो तरुण पोरं असतात म्हणून त्यांच्यासाठी वेगळा विषय होऊ शकतो. माझी बायको पण एक कार्यक्रम ऐकायला आणि मी आईचा कार्यक्रम लावला होता. तिने बाकीचं काही ऐकलं नाही, तिने तिच्या कामाचं मात्र ऐकलं. आणि घरी गेल्यावर ती मला म्हणाली, का हो? म्हटलं काय, आता मी इथं तरी भाषण करत असलो सर, मी घरी एकदम गरीब प्राणी आहे, आपल्या तोंडावरचा चेहऱ्यावरचा एकदम शब्द बी निघत नाही. म्हटलं काय तुम्ही वेगळं सांगता म्हणे. म्हटलं काय, स्वयंपाक छान झालाय, स्वयंपाक छान झालाय. म्हटलं मग तुम्ही तर मला कधी सांगतच नाही. म्हटलं हे बी बरोबर आहे, पण मी बी माघार गेलो मी कसा. तिला म्हटलं मी कोणाचा कार्यक्रम करायला जातो, मी आईचा कार्यक्रम करायला जातो, मी बाईचा थोडीच कार्यक्रम करतो. तरी पण एकदा असं झालंच. इतके दिवस मी आता आईचे कार्यक्रम अनेक ठिकाणी लावलेत, मी अवघ्या महाराष्ट्रावर फिरत राहतो. मी येईल माझ्या परिचयात, शेवटी येईल. बाकीचे मला सगळे ओळखतात त्यामुळे काही विषय नाहीये. एकदा सहज दुपारी घरी आलो आणि आईचा कार्यक्रम, एका मुलांच्या शाळेत कार्यक्रम लावला होता संस्कार म्हणून. आणि एकदम माझ्या डोक्यात आलं की म्हटलं अरे पण किती दिवस कोरडं कोरडं सांगायचं, आपण पण बायकोचं कौतुक केलं पाहिजे बरं का. आणि म्हणून घरी गेलो आणि जेवायला बसलो आणि एकदम मला आठवलं आपण आज आईचा कार्यक्रम लावलाय आणि बायकोने भाजी बिजी छान केली, आपण म्हटलं आपण कौतुक करू. आणि म्हणून जसा पहिला घास घेतला तसं मी एकदम म्हटलं, आमटी एकदम भारी आहे, आमटी एकदम भारी झाली आहे. बरोबर असंच कौतुक करू ना आपण दिनेश, बरोबर. वहिनी आहे ना, तू करतो कधी असं नाही ना. शिकून घे, बॅलन्स चुकायला नको, तेच सांगतोय मी. असंच बोललो, म्हटलं आमटी लई भारी झाली आहे. काही चुकलं का? काहीच नाही. ती माझ्याकडे अशा मार्क्या म्हशीसारखीच बघायला लागली. अगं म्हटलं मी मराठीचा जरी प्राध्यापक असलो तरी अजिबात खेचत नाहीये, खरं सांगतो मी. एकदम भारी, लई भारी. म्हटलं मला काय झालं, एकदम अंगातच आलं माझं. ती माझ्याकडे अशी मार्क्या म्हशीसारखीच बघते आणि एकदम म्हटले, हा म्हणे एवढे दिवस झाले म्हणे माझ्या घरचं कधी कौतुक नाही, माझ्या भावाचं कधी कौतुक नाही, काही नाही. म्हटलं करतो. हा म्हणे आजच कसं काय कौतुक करताय. म्हटलं घेतो संताजी व्यायाम शाळेच्या त्या गणेश मंडळच्या कार्यक्रमाला. हा म्हणले आजच कसं करताय. म्हटलं करतोय. हा म्हणे गुपचूप किडा म्हणे शेजारच्या सटवायची भाजी तुम्हाला वाढली म्हणे. भाऊ दिनेश दादा सांभाळून कौतुक कसं करायचं. आता आम्हाला काय माहिती कोणाकडची भाजी आहे म्हणजे कौतुक करावं तरी बी पंचायत, नाही करावी तरी बी पंचायत. म्हणून मी सचिनला सांगत होतो वहिनींना बोलून घे बाबा, म्हणजे बॅलन्स कसा असतो तो कळेल तरी. असू द्या, मी खरं म्हणजे आईचा कार्यक्रम करतोय, बाईचा कार्यक्रम नाहीये. ते बाईचं फार अवघड आहे. नाही तर एकदा असंच झालं, म्हटलं आपलं मदत करू आपल्या बायकोला, थोडंफार आपण काम केलं पाहिजे. म्हणून सकाळी सकाळी उठलो मी.
आणि म्हटलं दूध गरम करून घेऊ. आणि मग ते फ्रीज मधून दूधचं भांडं घेतलं आणि ठेवून दिलं गरम करायला गॅसवरती. 10 मिनिटं, 20 मिनिटं, 25 मिनिटं बायको आंघोळीला गेली तिकडे. म्हटलं आपण काहीतरी करतोय ना. अर्धा तास झाला तरी वरती येईल ना, होतेच ना. बायकोला तिकडे म्हणलं काय करून राहिले तुम्ही. म्हटलं अगं दूध गरम करून घेतोय. अहो म्हणजे मला कळता का कधी. म्हटलं काय नुसतं भाषणच करता का. म्हटलं काय. अहो म्हणलं ते इडलीचं भांड आहे ना. म्हटले काय करावं म्हटलं. हा म्हणे फार किचन मध्ये घुसता. नाही सांगितलं ना किचन मध्ये यायला. आणि आईच्या समोर किचन मध्ये अजिबात जायचं नाही. आई आपल्याला म्हणत आईने सांगितलं एक काम नाही करत. आईच्या समोर अजिबात जायचं नाही तर अवघड होतं. फार किचन मध्ये घुसता म्हणले आता इथून पुढचे 3 दिवस तुम्ही स्वयंपाक करायचा. म्हटलं बाप सकाळचा नाश्ता तुम्ही करायचा म्हणे तयार. म्हटलं आता काय करायचं भाऊ. गणपती बाप्पा माफ कर मी जे सांगतोय आता. सकाळी सकाळी काय करणार बाबा. म्हटलं मी 2 अंडे घेतले. तुम्हाला चालणार नाही बाकी 2 अंडे घेतलेत आणि म्हटलं बॉईल करून टाकू. बॉईल केले गेली सकाळी सकाळी मॉर्निंग वॉक परत आले. ते म्हणले झालं का नाश्ता. म्हटलं हो. म्हटलं काय केलं. म्हटलं 2 अंडे घेतले बॉईल घेतले. तिला मग ती म्हणे मग बॉईल नाही करायचे होते म्हणे फ्राय करायचे होते. आईला म्हटलं काय. दुसऱ्या दिवशी मी काय केलं 3 दिवस माझ्या हातात दिले होते. दुसऱ्या दिवशी म्हटलं हिला फ्राय आवडतं. मी 2 अंडे घेतले आणि 2 अंड्यांचं फ्राय केलं. आली फिरून. ती म्हणले का केले का स्वयंपाक केला का नाश्ता. म्हटलं हो. म्हणजे काय केलं. म्हटलं 2 अंडे घेतले आणि फ्राय केले. ती म्हणले फ्राय नाही करायचे होते बॉईल करायचे होते. साधा मुख्यांचा मार आहे का. म्हणजे बॉईल करावं तो फ्राय आणि फ्राय करावं तो बॉईल. आता तिसऱ्या दिवशी म्हटलं बुवा आपण बी कसं आहे एकदम हुशार शिक्षक माणूस म्हणजे कसा असतो. मी काय केलं माहिती का मग 2 अंडे घेतले 2 अंड्यांचं बॉईल केलं आणि 2 अंडे घेतले 2 अंड्याचं फ्राय केलं. आता बोले आली फिरून गाव. म्हटलं झाला का नाश्ता. म्हटलं मग काय केलं. म्हटलं 2 अंडे घेतले 2 अंड्यांचे बॉईल केलं आणि 2 अंडे घेतले 2 अंड्यांचं फ्राय केलं. आता बोलशील असा माझा फुगा फुगला. पण माझ्या फुगा फोडायला तिला वेळ नाही लागला. ती म्हणे अहो ज्या 2 अंड्यांचं तुम्ही बॉईल केलं ना त्या 2 अंड्यांचं फ्राय करायचं होतं आणि ज्यांचं फ्राय केलं त्यांचं बॉईल करायचं होतं. काय खरं बा. बायकोची दुनियादारी हा स्वतंत्र विषय आहे. मी आईवरती आज खरं तर बोलायला आलोय. विषय चालला होता स्वयंपाकाचा. सगळ्या बाप्या माणसांचे जेवण होतं आणि शेवटी जेवायला बसते बरं का. ती कशी बसते माहितीये. अरे घरात जर छोटस पोरगं असेल आणि त्याने ताट घेतला असेल ना तर त्या उष्ट्या ताटातच ती त्या ठिकाणी थोडीशी आमटी थोडासा भात थोडासा सार सगळा घेते आणि त्याच्यात जेवते रे. तिला दुसरा ताट घ्यायला पण वेळ नाहीये. आणि घरात जर समजा पोरगं मोठं असेल आणि शिक्षणासाठी बाहेर गावी गेलं असेल तर त्या ठिकाणी जेवताना तिला त्या ठिकाणी आपल्या लेकराची आठवण होते आणि विचार करते बाई ग सणासुदीचा दिवस गोडधोडचा स्वयंपाक केला पुरणपोळीचा स्वयंपाक केला सगळ्यांनी जेवलं पण माझा सोनूल्या त्या ठिकाणी शिक्षणाच्या निमित्तानं बाहेर गावी राहते. मी पण या ठिकाणी गोडधोडचं खाते पण माझ्या लेकराला त्या ठिकाणी मिळालं असेल का. आणि म्हणून त्या लेकराची आठवण करता करता डोळ्यातनं अश्रू आल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून मी नेहमी म्हणतो आई म्हणजे तव्यावरची गरमागरम पोळी औषधावर दिलेली लिमलेची गोळी. आई म्हणजे देवाऱ्यातील लक्ष्मीचं चित्र सगळ्या मित्रांमधला माझा आवडता मित्र. आणि म्हणून कोणीतरी म्हटलंय देवाची सेवा केल्यानंतर परमेश्वराची सेवा केल्यानंतर आई वडील परत मिळतातच असे नाही. खूप आई वडिलांची सेवा करतोय आणि स्वर्गात गेलेले आई वडील परत आलेत असं होत नाही. पण आई वडिलांची सेवा केली तर देवाला भेटायला यावं लागतं म्हणजे लागतच. आमच्या पुराणांमध्ये प्रसंग आहे भक्त पुंडलिकाचा. कोणीतरी म्हटलं अरे आई बाप दैवत ज्याच्या घरी कशाला जातोय रे पंढरपुरी. पुंडलिका अरे आई वडील ज्यांच्या घरात आहे त्याला पंढरपूरला जायची गरज नाहीये. आणि म्हणून आई वडिलांची सेवा कर. आणि पुंडलिक त्या ठिकाणी आई वडिलांची सेवा करतो आणि पंढरपूरचा पांडुरंग विठ्ठल पुंडलिकाच्या दारावरती त्या ठिकाणी येऊन आवाज देतोय पुंडलिका अरे मी तुला भेटायला आलोय पण पुंडलिकाला वेळ नाही. आणि तो त्या ठिकाणी आईची वडिलांची सेवा करतोय म्हणून त्या ठिकाणी भक्त पुंडलिक विठ्ठलाला म्हणतो थांब आता थांब म्हणून
त्या ठिकाणी दारावरती त्या ठिकाणी वीट फेकली आहे. त्या विटेवरती हात ठेवून गटेवरती उभा असलेला पांडुरंग विठ्ठल त्या ठिकाणी युगे 28 वाट बघतोय. कोणाची? पुंडलिकाची. का? कारण तो त्या ठिकाणी आई वडिलांची सेवा करतोय म्हणून. कारण आई वडील हे परमेश्वरापेक्षाही वरच्या स्थानावर हे परमेश्वरच त्या ठिकाणी सांगतायत. आणि म्हणून मी नेहमी म्हणतो, पहिलं विद्यापीठ हक्काचं व्यासपीठ, भाजीतलं मीठ असते आई, नारळातलं पाणी संतांची वाणी, साऱ्यांची कहाणी असते आई. अहो त्या गणपती रायाच्या या उत्सवाच्या निमित्तानं हा जागर या ठिकाणी चाललाय. त्या गणपती बाप्पाने आई वडिलांना किती मोठं स्थान द्यावं हो. काय प्रसंग आहे पहा. आपण ऐकला असेल तरी माझ्या या कार्यक्रमात सांगून मी पुढे जातोय. बाप्पा बसलाय आपला असाच. बाप्पाचा मोठा भाऊ कार्तिक, तसा तो बारीक बुरीक आहे आपल्या सारखा. आला बाप्पा जवळ. दादाला म्हणलं गे गणपती राया शर्यत लावतो का माझ्यासोबत? कसली शर्यत रे बाबा? पृथ्वी प्रदक्षिणा घालायची शर्यत आहे. 3 वेळामध्ये जो पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करे तो जिंकला. गणपती राया म्हणले चालू दे भाऊ, तुझ्या मनासारखं होऊ दे. चालेल म्हटले आणि सुरुवात झाली पृथ्वी प्रदक्षिणा घालायला. कार्तिक आपल्या मोरावर बसलाय, निघाला पृथ्वी प्रदक्षिणा घालायला. पहिली फेरी झाली आहे पण आपला गणपती बाप्पा आपल्या जागेवरच. कार्तिकाला आनंद होत आहे, जाणारच नाही आपल्याला माहिती आहे म्हटलं. दुसरी फेरी मारली तरी गणपती बाप्पा आपल्या जागेवरच आहे. कार्तिकाला आणखी आनंद होता, अरे जाणारच नाही म्हटलं, आपणच फिरणार आहे. आपल्याला माहिती नाही तो एकदम आपल्या भाषेमध्ये एकदम कंटाळलेला प्राणी आहे. लोकच त्याला आणता म्हटले, लोकच त्याला 5व्या दिवशी 8व्या दिवशी 7व्या दिवशी 11व्या दिवशी घेऊन जातात, आपण चिंता. आणि म्हणून तिसऱ्या फेरीला त्या ठिकाणी सुरुवात होते. कार्तिकाची पृथ्वी प्रदक्षिणेची तिसरी फेरी आता जवळपास पूर्ण होणार. तेवढ्या गणपती बाप्पा आपल्या जागेवरनं उठलाय. माता पार्वती आणि आपले वडील शंकरजी ज्या ठिकाणी बसलेले आहेत त्या ठिकाणी गेलेला आहे आणि त्याच्या भोवती 3 फेऱ्या मारलेल्या आहेत आणि पुन्हा आपल्या जागेवरती येऊन बसलेला आहे. तिसरी फेरी कार्तिकाची पूर्ण झाल्यावरती हा हू करत आला आणि म्हणले, हा आय एम विनर, जिंकलो हो म्हणे मी. तुम्ही म्हणाल कार्तिक देवाला काय इंग्रजी भाषा येत होती का? अरे देव ये रावती, माणसाला एवढ्या भाषा येऊ शकतात, देवांना येणार नाहीत का? पण मी खरं सांगू का, देवाला कोणती भाषा समजते? काही गरज नाहीये. त्या देवासमोर हात जोडल्यावरती बोलायची, बघ देख बर का गणपती बाप्पा, सासूना डोकामा प्रकाश पडू दे बर का. सासूना डोकामा प्रकाश पडायला पहिले, सासूना पहिले सूनना डोकामा प्रकाश पडाले पाहिजे. काही गरज नाही, त्याला कळतंय आपण काय करतोय. आणि म्हणून सगळ्यात शांत भाषा जी आहे न समजणारी ती म्हणजे मौनाची भाषा आहे. त्याने जन्माला घातलाय, त्याला सगळी आपली व्यथा वेदना माहिती आहे. पण कार्तिक म्हणतोय मी जिंकलो. गणपती बाप्पा म्हणले काय लावलं दादा? हा शर्यत तू लावतोय, नियम तू ठरवतोय, हा आता निकाल पण तूच देतोय. अरे कुणाला विचारलं पाहिजे, 95 नसेल भेटत आपण धामणे सरांना बोलून घेतलं असतं बाबा. हा म्हणले आता 85 काय गरज आहे? हर पहिल्या फेरीपासून इथंच आहे ना बाबा पृथ्वी प्रदक्षिणा. चला बाबा फेरी मारता मारता कुठेतरी बुवा संताजी चौक मध्ये भेटला, तिथं मी भेटला नाही, कुठेच नाही भेटला बाबा, तू इथंच आहे. हा एका गोष्टीमध्ये जिंकलाय बर का गणपती दादा. कसल्या रे? हा मगाशी तर मोदक आणि लाडू होते बाबा. या 3 प्रदक्षिणांमध्ये त्या ठिकाणी तेवढ्या वेळेमध्ये तू लाडू आणि मोदक खाऊन बसलेला आहे. हा खाण्याच्या गोष्टी तू जिंकलाय, पळण्याच्या नाही. तेवढ्यात नारद मुनी त्या ठिकाणी आले. नारायण नारायण. आणि कार्तिकाला म्हटले नाही रे कार्तिका, आपलं धर्मशास्त्र असं म्हणतं की आई वडिलांच्या भोवती मारलेली एक फेरी ही पृथ्वी प्रदक्षिणा एवढीच श्रेष्ठ आहे. आणि म्हणून तुझ्या आधी त्या ठिकाणी गणपती बाप्पानं आई वडिलांसमोर त्या ठिकाणी फेरी मारली आहे. सांगायचं तात्पर्य, गणपती बाप्पा आई वडिलांना किती मोठ्या स्थानावर ठेवत आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून भाषा सुद्धा कोणाची आहे बघा ना तुम्ही. काय बोलतो आपण? मातृभाषा. का पित्याने शिकवली म्हणून पितृभाषा? नाही बाबा. काकूने शिकवली म्हणून काकरू भाषा? का आत्याने शिकवली म्हणून आतृभाषा? ना आतृ ना काकरू ना पितृ भाषा सुद्धा आईची काय मातृभाषा. आईला बोलवताना कसं बोलवतो आपण? कसं बोलवतो? काग आई, काग मम्मी, काय व माय आपापल्या भाषेमध्ये. का असं काहो मम्मी काहो आई नाही, म्हणजे तू ता करतो ना आईला. आणि वडिलांना का रे पप्पा नाही, लहान असताना बोलतात
तो भाग वेगळा आहे. आपण बोबड्या मुलांमध्ये असं होतं का रे पप्पा? नाही. काय बोलतोय? अहो पप्पा, का हो पप्पा. म्हणजे वडिलांना बोलवताना अहो का हो करतोय आणि आईला बोलवताना तू का करतोय. का दोघांमध्ये एवढं अंतर कशासाठी आहे? दोघांनी आम्हाला जन्माला घातले, दोघंही आम्हाला सारखे आहेत, तरी सुद्धा आईला तू का करतोय आणि वडिलांना अहो का हो. दोघांमध्ये एवढं अंतर कशासाठी आहे? गंमत आहे. अरे पहिल्या दिवसापासून त्या आईच्या उदरामध्ये आम्ही आहोत. 9 महिने 9 दिवस पर्यंत त्या ठिकाणी आईच्या सानिध्यात आम्ही असतोय. 9 महिने 9 दिवसांनी आमचा जन्म व्हावा, या जगाला पाहावं. जग जसं थोडंसं पारखं वाटतंय तसं आई वडील त्या ठिकाणी थोडेसे लांबचे वाटतायत. जसं जगाला आम्ही आहो काहू करतोय, त्या जगातला एक भाग म्हणून आम्ही आमच्या वडिलांनाही आहो काहू करतोय. आणि आई आमची जवळची आहे म्हणून आईला तू ता करतोय. गंमत पण भारी आहे. घरी गेलो, आपण सगळे मोठे झालो बघा. आपण लहान असू कदाचित किंवा आपली मुलं असतील, हे सगळं माझ्या निरीक्षणात मी या ठिकाणी माझ्या कार्यक्रमात मांडत असतो. घरी गेल्यानंतर पोरग घरी गेलं, दप्तर फेकलं 5व्या-6व्या वर्गापर्यंतचं खास करून. घरामध्ये जर आई दिसली नाही तर पहिला प्रश्न काय असतो? घरामध्ये दादा ताई आजी कोणी असेल तर पहिला प्रश्न काय? मम्मी कुठे आहे, आई कुठे गेली. आणि कळलं शेजारच्या काकूकडे गेली. हे काय करत आहे? शेजारच्या काकूकडे जात आहे. काही काम आहे का? काहीच नाही, तिथंच उभं राहते. मम्मी म्हणते जा रे मेल्या घरी जा, जाग घरी जा. नाही, तिथंच उभं राहते. त्या शेजारच्या काकूकडचं काम संपलं की ती मम्मी दुसऱ्या काकूकडे काहीतरी द्यायला चाललंय. हा काय करतोय? तिच्या मागे 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 अख्ख्या गल्लीभर कॉलनीभर तिच्या मागे 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 फिरतो. काही काम आहे का? काहीच काम नाही. मग कशासाठी? सहवास महत्वाचा आहे. याच्या उलट घरी गेल्यावर विचारतं काय पप्पा कुठे गेलाय? नाही विचारत. उलट कळलं आज पप्पा घरी नाही, पप्पा बाहेर गावी गेलेले आहेत. मी आता कार्यक्रमाला येत होतो, माझा लहान आहे, त्याने असं जोराने बाय केला, पप्पा बाबा बाय. पप्पा बाहेर गावी गेलेले आहेत, उद्या येणार आहेत. उशिरा पप्पा घरी नाही, पप्पा बाहेर गावी गेले, उद्या येणारे. मग काय घरातला बेताज बादशाह. मग मोबाईल काय निघतो, तो टीव्हीचा आवाज, दुपारची वेळ असेल तर बॅट बॉल स्टम्प, नाऱ्या खंड्या, चलो खेलने को, बाप है ही नहीं घर पे और माँ का सुनता कौन है. पैसे सुद्धा हवे असतील ना, पैसे कोणाकडून मागतात? त्याला माहिती आहे माकडाला मम्मीकडे 5 रुपये 10 रुपयाच्या पलीकडे नसतात, पण मम्मीकडनं मागायची हिंमत नाही म्हणून तो आधी मम्मीलाच पप्पांकडनं मागून घ्यायला लावते. पण मागता नाही मम्मीकडे कसं मागतं? शाळेमध्ये सहज जाणारे, वन डे ट्रिप जाणारे 500 रुपये लागणार आहे. मम्मीकडनं मागताना कसं मागतं? गुरुच मागतो. मम्मी मी तुला सांगून देतो, हा माझ्या गाडीत जाणार आहे, आज सगळे मित्र जाणार आहे, हा मग जायचं, मी सांगून देतो 500 रुपये पाहिजे. गुरुच सांगते, गुरुच 500 रुपये पाहिजे. आणि चुकून हे माकड अभ्यास करताय, पप्पा समोर बसले आणि अभ्यास करता करता पेन संपून गेलाय. 5 रुपयाचा पेन संपलाय म्हणून 5 रुपये पेन साठी पप्पांकडनं मागायचे. ते कसं मागतात? एकले भूमिका लगेच चेंज. पप्पा पप्पा काय रे? पप्पा माझा आहे ना पेन संपून गेला आहे, 5 रुपये. मम्मी 500 रुपये पाहिजे. गुरु बोला इकडे, पप्पा 5 रुपये. बरं 500 रुपयाचा बॉम्ब टाकल्यावर मम्मी पप्पांकडून डायरेक्ट 500 रुपये पप्पा संध्याकाळी आल्या काढून देते का रे? नाही. मम्मी पाहते पप्पा संध्याकाळी घरी आल्यावर. काय पाहते? नाही तुम्ही एकदम साध्या भाषेत सांगितलं, मी सांगतो ना, टाळकं गरम एका शांत आहे. आणि सगळ्याच पप्पा असलं टाळकं गरमच राहा संध्याकाळी येवानंतर. मग ती पाहते काय टाळकं गरम आहे, बोलण्यात काही मजा नाही. मग पाणी देते, चहा देऊन देते आणि कामाला लागून जाते. संध्याकाळच्या स्वयंपाक, रात्रीचा स्वयंपाक होतो, सगळे जेवायला बसतात. हे माकड तर त्या दिवशी भराभर खात ना,
त्याचं लक्षात आलंय अजून मम्मीने पप्पांकडे 500 रुपयाचा बॉम्ब टाकलेला नाही, आणि आताच जेवताना बॉम्ब जर टाकला तर पप्पा मारक्या पहिला सारखा बघितल्याशिवाय राहणार नाही, आणि मागच्या 8 दिवसाची चंपी पुरी निघेल. हा, अभ्यासाची बॉम्ब नाही, चालला उठला कुठं मंडळमध्ये, चालला उठला कुठं मंडळमध्ये, काम नाही हे नाही. त्यामुळे इतकं बरोबर खातं आपल्या अभ्यासाच्या खोलीमध्ये इथं बाहेर. मग पप्पाचं बी जेवण होतं, मम्मीचं पण जेवण होत आलेलं आहे. मग पप्पाचं जेवण झाल्यावर पप्पा त्या ठिकाणी समोर टीव्ही लावून घेतात, खुर्चीवर बसतात. मग त्या ठिकाणी बातम्या सुरू करतात. आज तक, झी न्यूज, ABP माझ्या, त्या बातम्यांमध्ये इतका घुसून जातो तर जसं नरेंद्र मोदी याचा ऐकल्याशिवाय भाषणच करणार नाही. मग त्या बातम्या बघता बघता हळूच पप्पा म्हणतात, का ग मी काय म्हणतो, आज की नाही मी शाळेमध्ये गेलो होतो आणि आमच्या मग तिचंही आवरलं गेलेलं असतं. मग ती भांडे बिंडे आवरते आणि मग तिचं एकदम लक्षात आलं की काय, टाळकं गार झालेली दिसतंय बरं का. काय, अगं मी आज शाळेमध्ये गेलो होतो आणि आमच्या शाळेमध्ये आमच्या मॅडमांनी माझं असं असं कौतुक केलं, मला माझा सत्कार केला. असं आहे का, टाळकं पुरं गार विजया लिकऱ्यानं बरं का. मग तिकडनं ती म्हणते, अहो मी काय म्हणते, याचं लक्ष टीव्हीकडे आहे, कान तिकडे आहे. ती म्हणते, अहो मी काय म्हणते, आता हिचं म्हणणं साधं सुद्धा नाही राहत. एक वेळ युक्रेनवर बॉम्ब पडलेला चालतो, पण हिचं म्हणणं नको. तुझा काय, आता बघा टीव्हीचा रिमोटचा व्हॅल्यूम कमी होईल आणि याचा वाढत जाईल. तिकडनं चाललाय आपला बंटी ना, त्याचं काय, त्याच्या शाळेची सहल जाणार आहे. अच्छा, तो पण जायचं म्हणतोय. बरं मग पैसे माग, बर 500 रुपये लागतात. 500 रुपये काय झाडाला लागता, 500 रुपये झाडाला लागता. राहू द्या हो, आहेत माझ्याकडे 300 रुपये, 200 रुपयाची गरज आहे. 300 रुपये तुझ्याकडून कुठून आले, कुठून आले. बाप्या हो, बायकांकडे काळं धन किती असतं बाबा हो, ते आपल्याला नाही माहिती, ते नरेंद्र मोदींना माहिती होतं. आणि म्हणून नोटबंदीच्या वेळेस ते म्हणायचे, मी काला धन लावूंगा, आपल्याला स्विच बँकेतून आणतील. आणि नोटबंदी झाल्यावर असं काळं धन निघालं, मिरच्यांच्या डब्यातून, साखरेच्या डब्यातून, वरच्या कंगीतून, खालून कुठून कुठून निघालं बाबा हो. ते तुमचेच असतील, ते वहिनीला माहिती नव्हतं, वहिनीला घेऊन बघू. बापाचं शब्द काय, बघू. पण त्या बघण्यातही बापाचा होकार आहे. अरे बापाचा होकार आहे, बाप घरात आहे, म्हणून मम्मीकडे आईकडे मागण्याची हा पोट्टा त्या ठिकाणी हिम्मत करतोय. आणि म्हणून मी नेहमी म्हणतोय, पिता क्या है, पिता रोटी है, कपड़ा है, मकान है. पिता क्या है, पिता रोटी है, कपड़ा है, मकान है. पिता नन्हे से परिंदे का बड़ा आसमान है. पिता है तो सारे जहां के सपने अपने हैं. पिता है तो बाजार के सारे खिलौने अपने हैं. आणि म्हणून एकदा बापासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि म्हणून बापाच्या बाबतीत मी नेहमी म्हणतो तरुण पोरांना, अरे ज्याला बापाचं कष्ट कळलं त्याला बाकीची गोष्ट सांगायची गरज नाहीये. क्रिकेटर मधल्या त्या क्रिकेटरांच्या धावा मोजण्यापेक्षा, रन मोजण्यापेक्षा आपल्या बापाला त्या ठिकाणी शेतामध्ये त्या अवताच्या मागे तो दिवसभर किती धावा करतोय, त्या धावा जो मोजेल त्याचं आयुष्य त्या ठिकाणी त्या बापाचं आणि त्या मुलाचं त्या ठिकाणी सार्थकी लागल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून बापाचं कर्तृत्व हे आकाशा एवढंच आहे. पण तरी सुद्धा मी म्हणतोय, संरक्षण, संगोपन, संस्कार करण्याची जबाबदारी माया हो तुमचीच. बरं काय बोललोय, संरक्षण, संस्कार आणि संगोपन करण्याची जबाबदारी तुमचीच आहे. जर त्यात जर गल्लत झाली तर मग अवघड त्या ठिकाणी होणार आहे. आणि म्हणून छत्रपती शिवाजी राजांना त्या ठिकाणी घडविणारी राजमाता जिजाऊ आहे. खर तर इतिहासाच्या कोणत्या पानावरती हा प्रसंग नसेल, इतिहासाचा प्राध्यापक आहे, तरी आमच्या कथाकारांच्या प्रसंगामध्ये हा प्रसंग सांगितल्याशिवाय आईचा कार्यक्रमाला मी पुढे नेऊ शकतच नाही. आणि म्हणून बालशिवा छोटासा आहे, 3-4 वर्षाचा आहे. आणि बालशिवानं तोंडामध्ये माती टाकली आहे. लहान मुलं तोंडात माती टाकतात. आपल्या पोट्यानं तोंडात माती टाकल्यावर आपण काय करणार माया हो, माया नाही मम्मी हो, मी माय मम्मीचा अर्थ सांगून जाईल. काय करू, छोट्या पोरानं तोंडात माती टाकली आपल्या, आपण काय करतो, काही नाही साधा प्रयोग करतो. पाठीत एक धपाटा घालतो,
पोरानं हॅ केलं, माती काढतो घरात घेऊन जातोय. साधा आहे. मग बाल शिवबानं त्या ठिकाणी तोंडामध्ये माती टाकली आहे. अहो साहेबांना त्या ठिकाणी पाठीत दपाटला घातलाय. राजमाता जिजाऊ ती मम्मी नाहीये, त्या माती खाण्यातून संस्कार करते. आणि काय म्हणते, शिवबा माती खाता वय वय? अहो साहेब आवडते आम्हाला ही माती. अरे पण ही माती कशी आहे? यवनांच्या पायानं दूषित झालेली माती आहे, पारतंत्र्यात गेलेली ही माती आहे. शिवभा तुम्हाला मातीच खायची असेल तर आधी या मातीला स्वतंत्र करा, पवित्र करा, मुक्त करा. शिवभा रामानं रावणाला मारलं रे, कृष्णानं कंसाला. तुमचाही वंश रामकृष्णाचाच. उठा शिवबा उठा, घ्या हाती तलवार आणि या मातीला स्वतंत्र करा, पवित्र करा, मुक्त करा. आणि मग उधळा किती स्वतःचे माती स्वतःच्या अंगा खांद्यावरती उधळायची आहे. हा आई जिजाऊंचा संस्कार त्या ठिकाणी शिवबावर घडला. म्हणून छत्रपती शिवाजी राजांनी हिंदवी खर तर महाराष्ट्रात त्या ठिकाणी दोन माऊल्या म्हटल्या जातात. एक संत श्रेष्ठ ज्ञानोबा माऊली आणि दुसरी एक माऊली त्या ठिकाणी म्हटली जाते, ती म्हणजे साने गुरुजी. साने गुरुजींचं श्यामची आई प्रत्येकाच्या घरामध्ये त्या ठिकाणी प्रत्येक मुलानं संस्काराच्या वयात वाचलं पाहिजे असं माझं मत आहे. त्या श्यामच्या आई मधला एक प्रसंग सांगितल्याशिवाय माझ्या कार्यक्रमाच्या पुढच्या भागाकडे जाऊ शकत नाही. श्याम लहान आहे, 5-6 वर्षांचा आहे आणि थंडीचे दिवस आहे. म्हणून थंडीच्या दिवसामध्ये त्या ठिकाणी आईने बाहेरच्या ओट्यावरती दगडावरती आंघोळ घातली आहे. आंघोळ झाल्यावर आई त्या ठिकाणी त्याला आत घेऊन जाणार आहे. श्याम त्या ठिकाणी काय म्हणतोय पहा. तो श्याम असं म्हणतो, आई अगं माझी आंघोळ झाली आहे, माझ्या पायांचे तळवे त्या ठिकाणी ओले आहेत, तू एक काम कर. लहान मुलं काही हट्ट करतात, काही हट्ट, आणि लहान मुलांचे सगळे हट्ट आया मम्म्या पूर्ण करतात. मुलगा असेल छोटासा त्याला मुलगी बनवतील, मुलगी असेल तर मुलगा बनवतील, नटवतील, थटवतील, सगळे संस्कार आहे, सगळं हट्ट आहे. श्याम म्हणतो, आई माझ्या पायाचे तळवे त्या ठिकाणी ओले आहेत, घरात यायला लागलो तर माती लागेल, घाण लागेल. मग आई तुझ्या साडीचा पदर अंथर बरं, तुझा साडीचा पदर अंथर, त्या पदरावरती मी पावलं ठेवेल आणि घरात येईल. मी तर नेहमी म्हणतो, हा आईचा साडीचा पदर म्हणजे मुलांचं शेंबूड पुसण्याचं हक्काचं ठिकाण म्हणजे आईचा साडीचा पदर आहे. बापाने रागवलं की लपवण्याची हक्काची जागा म्हणजे त्या ठिकाणी आईचा साडीचा पदर आहे. आणि म्हणून डोक्यावर जिचा पदर आहे, आल्या गेल्यांचा आदर आहे, साधू संतांची कदर आहे, ती आपली इंडियन मदर आहे. आणि म्हणून जीन्सच्या पॅन्ट घालणाऱ्या माया हो, मम्म्या मॉम हो, हा मायेचा पदर कुठून आणणार आहात? आम्हाला आमची संस्कृती सोडून नाही चालणार आहे. आणि म्हणून आई साडीचा पदर अंतर्गत श्यामची आई यशोदा मातेनं आपला साडीचा पदर अंथरलाय. श्यामनं त्या ठिकाणी पावलं टाकली, पिटुकली पावलं टाकता टाकता घरात आलाय. श्यामचं डोकं आणि अंग त्या ठिकाणी आई पुसते आणि डोकं आणि अंग पुसता पुसता आई श्यामवर संस्कार करते. आणि हा संस्कार सगळ्यात महत्वाचा संस्कार आहे. ती असं म्हणते, श्याम जशा पायांच्या तळव्यांना घाण लागू नये म्हणून जपतोस ना, जसं पायांच्या तळव्यांना घाण लागत नाही म्हणून जपतो, तसं शरीरातल्या आत असलेल्या मनाला घाण लागू नये म्हणून जप बर का. तसं मनाला घाण लागू नये म्हणून जप. आणि का कुणास ठाऊक या श्यामवरती त्या ठिकाणी आईचा हा संस्कार होतो. आणि हा निर्मल मनाचा श्याम नंतरच्या काळामध्ये साने गुरुजी होतो. आणि खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे म्हणणारा म्हणतोय. आणि म्हणून लक्षात घ्या, हे शरीर खराब झालं, घाम यायला लागला की आपण रोज सकाळी आंघोळ करतोय, छानपैकी आपल्याला आवडणारे सगळे त्या ठिकाणी साबण वापरू. सिजनेबल हिवाळ्याच्या दिवसातला एक साबण, उन्हाळ्यात दुसरा, पावसाळ्यात दुसरा, सगळे साबण वापरून आपलं शरीर शुद्ध करू. पण मंडळी, या शरीराच्या आत असलेल्या मनाचं काय? जर मन कलुषित झालं, मन वाईट झालं, तर या मनाला स्वच्छ करणारा कोणता साबण आहे का? कुठेच नाहीये. पण मी सांगतो ना, एक साबण आहे, तो म्हणजे आई नावाच्या संस्काराचा साबण. ज्या ठिकाणी आई नावाचा संस्काराचा साबण संपत चाललाय, त्या ठिकाणी अडचणी उभ्या होत चालल्या. पण प्रश्न असा आहे की घरांमध्ये आता फार बदल होत गेलाय. बघा, मी तुम्हाला 4 शब्द सांगतो. पहिला आहे माय, दुसरा आहे आई, तिसरा आहे मम्मी आणि चौथा आहे मॉम. हे 4ही शब्दांमधल्या व्यक्तिरेखा वेगवेगळ्या आहेत. माय म्हटली ना तर ती आठवते आयुष्यभर काबाड कष्ट करणारी, जिच्या हाताले घट्टे बसलेले आहेत सगळे काम करून करून, डोक्याला कदाचित त्या ठिकाणी तेल नाहीये म्हणून राट झालेले केस असतील, शिकलेली नाहीये,
वामनदादा कर्डकांच्या भाषेमध्ये मला ही माय खूप आवडते सांगायला. माझी गरीब माऊली माझ्या वाटची सावली, गाव कुसावर तिची एक फाटकी झोपडी, माय धीराचा धीर तिचा फाटका संसार, कड आल्या डोईवर तिचा आम्हालाच भार. अशी आयुष्यभर काबाड कष्ट करणारी ती माय आहे. शिकलेली नाहीये पण सगळ्या कुटुंबांमध्ये असलेली ती माय होती. पुढे आई आहे. ही आई म्हणजे एकत्र कुटुंबाला सांभाळून ठेवणारी ती आई आहे. छत्रपती शिवाजी राजांची आई आहे, विवेकानंदांची आई आहे, गांधीजींची आई आहे. या सगळ्यांच्या आया आहेत. भारतीय संस्कृतीला जे अपेक्षित आहे त्या सगळ्या गोष्टी करणारी ती आई आहे. मम्मी ही मम्मी होण्याच्या आधी एक मुलगी असते. ती आधीच आपल्या पप्पाला सांगून जाते, पप्पा खेळामधला पोरगा देखाणार नाही, शहरामधलाच पाहिजे. आई 100% पुढे मम्मीच भाव आहे. नाही ना आत्याबाई, तुमले शहरमा कसं आहे करमाव नाही ना, शहरमा कसं आहे दार लाई पण राहणं पडस, तुम्हाला गावाकडे कसं आहे मोकळं तोडकं राहावं लागतं ना आजूबाजूच्या बायकांसोबत. नाही ना आत्याबाई, तुम्हाला तिथं गप्पा मार, आपली शेत नाही ना आत्याबाई, तिथं काय करणार. यन तेन प्रकारे आपल्या आत्याबाईला गावाकडे हाकलणारी ही मम्मीच आहे. नाही ना आत्याबाई, आम्ही येत जाऊ ना, तुम्ही कशाला चिंता करता, आम्ही दसऱ्याला येऊ, दिवाळीला पण येऊ, पोळ्याला या बैलला पण घेऊन येऊ ना. हा असं सांगणारी ही मम्मी. हा इंग्लिश मीडियमच्या शाळांचा आग्रह करणारी ती मम्मी आहे. मराठी शाळांच्या याच्यात काय ठेवलं आहे का. इंग्लिश मीडियमच्या शाळेमध्ये, आता इंग्लिश मीडियमच्या शाळेमध्ये पोट्ट जायला लागल्यावर त्याच्यात दही व्हायला लागले. आता अनेक जण रिटर्न येतात, अनेकांचा अनुभव आहे. आमचे जयेश भाऊ मगाशी सांगत होते एक अनुभव. हो तर खरं आहे. आपल्या घरातली संस्कृती दीपकजी या ठिकाणी सांगत होते की जो मातृभाषेतनं शिक्षण घेईल तो खऱ्या अर्थाने पुढे जाईल. आपल्या घरामध्ये काय होतंय आणि गंमत काय होतं, एक विनोद सांगून पुढे जातो. नर्सरीचं पोरग इंग्लिश मीडियम मध्ये टाकलं, थोडंसं असेल पहिली सेकंड डिकंडला, आणि त्या इंग्लिश मीडियमच्या टीचरांनी त्या ठिकाणी त्या पोराला प्रश्न केला, सांग रे खडा हो जा. तिथं कसं भाषा हिंदी असते. आता का हिंदी असते त्याचं संशोधन कळत. आपले सगळे पोर आहेत तरी हिंदी आहे, मराठीला लांब केलं आहे. सांग रे आंटीच्या नवऱ्याला काय म्हणता. आता त्याला माहितीये मी माझ्या घरामध्ये, आमच्या घरामध्ये आमची काकू आहे, आमच्या काकूच्या नवऱ्याला आम्ही काका म्हणतो, हे त्याचं गेसिंग आहे. आमची मामी आहे, त्या मामीच्या मिस्टरांना आपण काय म्हणतो, मामा म्हणतो. त्यामुळे त्याच्या डोक्यात पक्का आहे की काकूच्या नवऱ्याला काका म्हणतात, मामीच्या नवऱ्याला मामा म्हणतात. आणि आपले टीचर जे विचारतायत आंटीच्या नवऱ्याला काय म्हणतात, तो फट करून त्या ठिकाणी म्हणतात तो आंटीच्या नवऱ्याला अंडा म्हणतात. प्रॉब्लेम हा आहे. तो अंटा की अंकल यातला फरक कळत नाहीये आणि म्हणून अनेक जण रिटर्न त्या ठिकाणी येत आहेत. आणि म्हणून मम्मी इंग्लिश मीडियमचा आग्रह करणारी ती मम्मी आहे. तुमच्या आमच्या घरामध्ये माय आली, आई आली, मॉम आली तोपर्यंत ठीक आहे, मम्मी आली तोपर्यंत ठीक आहे. मॉम अजून तुमच्या आमच्या घरामध्ये नाही, सर्वसामान्य कुटुंबांच्या. कारण मॉम म्हणजे डोक्याला काही काम नाहीये, त्यामुळे त्या ठिकाणी पत्ते कुटणारी ती मॉम आहे, विस्की घेणारी मॉम आहे. तुम्ही ज्या सगळ्या सिरियल बघतात ना, सकाळी संध्याकाळी 7 वाजेपासून रात्री 10 पर्यंत, त्या सगळ्या मॉम आहे. त्या सगळ्यांना काहीच काम नाही म्हणून केसांना डोक्याला उलटे ते डोक्याला त्या ठिकाणी सेल लावून बसतात, त्या मॉम आहे. आर्यन खानची मॉम आहे. ड्रग्स पार्टीमध्ये जे जे पोट्टे सापडतायत ना त्यांच्या मॉम आहेत. कारण त्यांच्या मॉमला आपल्या पोराकडे लक्ष द्यायला वेळ नाही. त्या घरामध्ये त्या ठिकाणी मुलांना सांभाळण्यासाठी बायका स्वतंत्र त्या ठिकाणी लावलेल्या आहेत. आणि त्या मुलांवर त्या ठिकाणी संस्कार करू शकतच नाही. म्हणून हा प्रॉब्लेम त्या ठिकाणी होतोय. आणि म्हणून सांगतोय त्या ठिकाणी आमच्या संस्कृतीमध्ये, अहो आमच्या प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती होत्या तरी डोक्यावरचा पदर नाही जायचं सर, ही आपली संस्कृती होती. माया हो, वेळ होत चाललाय. कारण प्रवचनकार महाराजांनी तासभर बोलू, त्याच्या पलीकडे गेलं नाही पाहिजे असं म्हणतात. तरी पण जाताना समारोपाच्या भागात मी एक प्रश्न करणार आहे, एखाद दोन. आपल्याला माहेर कुठपर्यंत गोड लागतो माया? आई वडील असतात तोपर्यंत. इकडे तुम्हाला नातू होऊन जाऊ द्या हो, आणि तिकडे जर, आणि मी नेहमी म्हणतो आई आणि वडिलांमध्ये, तिकडे म्हातारा आणि म्हातारीमध्ये, म्हाताऱ्याचं वय जास्तच असतं आपल्याकडे. लग्नाच्या पद्धतीमध्ये मुलगी त्या ठिकाणी वयाने 2-3 वर्षांनी लहान असते, म्हणजे म्हातारा मोठा असतो आणि म्हातारी लहान असते असं म्हणतोय मी. असं नेहमी म्हणतो
म्हातारा आणि म्हातारीमध्ये म्हातारा आधी गेला पाहिजे. बघा लक्षात घ्या, म्हातारा आधी गेला पाहिजे. जर म्हाताऱ्याच्या आधी म्हातारी आधी निघून गेली तर म्हाताऱ्याच्या लिहि हाल होता बरं. त्याचं कारण असं आहे, कारण आयुष्यभर या म्हाताऱ्याने त्या ठिकाणी कडकपणात राहिलाय. ती सून काही खाऊ घालो नको घालो, म्हातारी जर घरात असेल तोपर्यंत म्हाताऱ्याचे खाण्यापिण्याचे आबाळ होत नाही. काही का असे ना, ती किचन जवळ जाईल आणि सगळं त्या ठिकाणी काही ना काही वाढून देईल. म्हातारा तोपर्यंत रुबाब मध्ये असतो. म्हातारी असेपर्यंत म्हातारा टणटणात असतो आणि कितीही टणटणात राहू द्या आणि म्हातारी आधी निघून जाऊ द्या, म्हातारा 4-5 वर्षाच्या आत आवरून घेतो. हे वास्तव आहे. आणि म्हातारा आणि म्हातारीमध्ये म्हातारी सगळ्यांना चालते, म्हातारा चालत नाही. का माहितीये? कारण म्हातारा करून काय करणार आहे, नातवाला काय करणार आहे, धरून तो त्या ठिकाणी काय करेल, चौकामध्ये घेऊन जाईल, फिरून आणू शकतो. याच्या पलीकडे नातवाने शी केली तो काय तो म्हाताराच शी धुणार आहे का? त्याने उभ्या आयुष्यामध्ये आपल्या पोरांची त्या ठिकाणी शी धुतली नाही तर तुझ्या पोरांची शी धुणार आहे का? म्हणून म्हातारा चालत नाही. लहानपणी आम्ही नेहमी म्हणायचो माझे पप्पा, मोठे झाले की सगळे म्हणतात तुझे पप्पा. म्हातारी चालते कारण म्हातारी धान्य निवडायला चालते, म्हातारी त्यातलेले कपडे आवळून घेते, म्हातारी घर झाडून घेते, म्हातारी त्या ठिकाणी नातवंडाचं सगळं सांभाळ करते. कारण हक्काची नोकरानी घरामध्ये त्या ठिकाणी म्हातारी म्हणून मिळालेली आहे, म्हणून म्हातारी चालते. आणि म्हणून म्हातारी आणि म्हाताऱ्यामध्ये म्हाताऱ्याचे हाल त्या ठिकाणी होतात, हे वास्तवतेचं लक्षण आहे. आणि म्हणून आपण कितीही आपलं माहेर मी म्हणतो, जोपर्यंत आई जिवंत आहे माहेरामध्ये, तुम्ही इकडे नातवंड पंतवंडाच्या होऊन जा आणि तुमची आई तिकडे 80-85 वर्षाची असेल तरी आपण त्या ठिकाणी वर्षातून कितीही धावपळ असू द्या 2 चक्कर तर 100% मारतो. तुम्ही नाही दादा, अरे मी तिकडे शिरपूरला माझं आहे ना, त्या शिरपूरला काम आहे, त्या मंदिरामध्ये जायचंय, नागेश्वरच्या मंदिरामध्ये येऊन जाईल घरी भेटायला, काही काम नसतं तिला आईलाच भेटायला यायचं असतं. नाही रे दादा मला तिकडे एक प्रकाशाला काम आहे, येऊन जाईल मध्येच. कोरिटचं माहेर असेल तर तिला कोरिटलाच जायचं, पण ती प्रकाशाचं नाव सांगते. आळव्या होव्या का असे ना 2 चक्कर मारते आणि जाऊन त्या ठिकाणी आईला भेटून येते, वडिलांना भेटून येते. आणि आईला भेटल्यावरती त्या ठिकाणी आपल्या बहिणीला सांगून येते काय, आईशी आबाळ व्हायला पाहिजे नाही, लक्ष द्यावा ना, जर तुम्ही ध्यान देवा नाही त्यातना वाटाणा 2 बिघाशे 2 एकर शे गाव माता कोणी करायला नाही दिसू. आपण पहिले तू नाही देख ना माय, आता तू असं कसं असतं, बोट दाखवले की 3 बोट आपल्याकडे बी असतात ना. हाल नाही उद्यायचे तोपर्यंत माहेर जिवंत आहे. आणि एकदाची आई माहेरातनं निघून गेली की माहेरातला ओलावा संपतो. बरं, माहेरातला ओलावा संपतो. मग दादा कितीही फोन करतो, ए ताई अगं तू वर्ष झाली आलीच नाही भेटायला, जाऊ दे रे दादा मला काही वेळ नाही मिळेल, आम्हा नातवंड आहे ना, माझ्याशिवाय राहतच नाही, माझ्याजवळच झोपतो, माझ्याकडनंच आंघोळ करतो, माझ्याकडनंच खाऊ घालतो, काय नाही, तो राहू शकतो पण निमित्त करते, हा राहत नाही माझ्याशिवाय. कारण तिचं मन त्या माहेराकडे लागत नाही जात ती. आणि म्हणून जोपर्यंत माहेरातली आई जिवंत आहे ना तोपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी माहेर जिवंत असं असतं. आणि म्हणून आई वडील मी कधीच त्या ठिकाणी कोणत्या देवाचं नामस्मरण करावं सांगितलं नाही. आणि या कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा माझ्या आईचा एक प्रसंग सांगतो आणि मी माझ्या समारोपाला त्या ठिकाणी पूर्ण विराम करणार आहे. कारण माझी आई आहे ना निरक्षर आहे, निरक्षर. अडाणी असं मी म्हणणार नाही. अडाणी या अर्थात शब्दाचा अर्थ असा होता की तिला लिहिता वाचता तर येत नाहीच, पण व्यवहारातलं बी कोणतंच ज्ञान नाही. आपल्या भाषेमध्ये बावळट, तिला अडाणी पण म्हणतात. पण निरक्षर याचा अर्थ असा होतो की तिला लिहिता वाचता येत नाही. माझी आई निरक्षर आहे पण व्यवहारानं अत्यंत ज्ञानी आहे. पण निरक्षर असल्यामुळे माझ्या आईनं लहानपणी, मी लहान असताना, मी 4थी मध्ये 6वी मध्ये 7वी मध्ये कधीच मला चौकशी केली नाही. माझ्या आईने माझा कधी गणिताचा अभ्यास घेतला नाही, माझ्या आईने कधी इंग्रजीचा अभ्यास घेतला नाही, माझ्या आईने कधी माझ्या शाळेचं तोंड पाहिलं नाही, कधीच तोंड नाही पाहिलं. पण माझ्या आईने एक गोष्ट मात्र वेळोवेळी तपासून पाहिली. माझी आई काहीच करत नव्हती, काहीच नाही, अभ्यास नाही, काही नाही. माझ्या आईनं वेळोवेळी एक गोष्ट तपासून पाहिली. कारण मी पण माझ्या आईवर कधी कधी गुरगुरायचो. आपण पण गुरगुरतो लहानपणी. मग गुरगुरलो, माझ्या आईवर गुरगुरलो. ती म्हणायची, आता माझी मातृभाषा आयराणी आहे,
आता मातृभाषा म्हणजे काय, जी आपल्या आईकडनं शिकतो ती आपली मातृभाषा असते, लक्षात घ्या. आणि म्हणून माझ्या आईसोबत माझी ऐरणीतली भाषा त्या ठिकाणी माझी आईवरती मी गुरगुरलो की माझी आई म्हणायची, हा दखन पडी तू कोणा संगत मारहास, बघावं लागेल तू कोणाच्या संगतीत राहतो. माझ्या आईनं शाळा पाहिली नाही, मास्तर कधी भेटले नाही, गणिताचा अभ्यास नाही, इंग्रजीचा अभ्यास नाही, काही पाहिलं नाही. नाही तर आत्ताच्या मम्म्या, मी श्रॉपला आहे, ज्युनियर कॉलेजला प्राध्यापक आहे, मी सांगितलं शेवटी माझा परिचय करत जाईल. आमच्याकडे 90% मार्क्स मिळवणारे पण पोरं आहेत गणितामध्ये. त्या मम्मी येतात आम्हाला भेटायला, आपल्याला वाटतं की बाबा इंग्रजीमध्ये 95 मिळाले आहेत आणि मराठीत तर 87, 88, 90 आहे. मम्मी आमचं कौतुक करतील शिक्षकांचं, 95 मार्क आहे ना दामणे सर. मम्मी येतील सर थँक्यू वगैरे वगैरे आपल्याला म्हणायला की छान तुमच्यामुळे. तसं नाही आहे. ते इंग्लिश मीडियम मध्ये बी मी पाहायला गेलो परवा कार्यक्रमात, ते काय म्हणता, नाही सर मैथ में है ना ये तो 95 ठीक है लेकिन उसको 2 मार्क्स कम पड़ रहे, 97 चाहिए थे. म्हणजे 2 मार्क कमी मिळाले यासाठी भांडायला येतात. म्हणजे या ठिकाणी करिअरच्या मागे लागत असताना कॅरेक्टर्सकडे लक्ष देत नाहीये. आमचा मुलगा काय करतोय, आमची मुलगी काय करतोय, अभ्यास करतोय की नाही, व्यवस्थित राहतोय की नाही, कोणत्या मुलांमध्ये राहतो हे चौकशी करायला एकही पालक येत नाही. जे शिक्षण क्षेत्रात असेल ते सगळे सांगते, एकही येत नाही. आम्ही म्हणतो या भेटायला आम्हाला, महिन्यातनं का असेल ना तुमच्या मुलांसाठी तुम्ही शिक्षकांना भेटा, काही सहज भेटायला या, सहज भेटायला या. आणि आता तर परिस्थिती इतकी गंभीर आहे, आम्ही शिक्षक जेवढे चिंतनशील आहोत तेवढे पालकही आहेत, कारण पालकांनाही कळत नाहीये. आता माझा वेळ संपला नाही, मी स्वतंत्र एक कार्यक्रम त्याच्यावर लावत असतो. पालकांनाही कळत नाही काय चाललंय आपल्या पोरांचं, कारण या मोबाईलनं सगळं बट्ट्याबोळ केलाय, काय भयान आहे. आणि म्हणून मार्क कमी जास्त झालेले चालतात मंडळी, पण संस्कार कमी जास्त झालेले चालत नाही. म्हणून माझी आई म्हणायची, दखणं पडली. तिने शाळा पाहिली नाही, मास्तर पाहिलं नाही, काही पाहिलं नाही. तिने माझी संगत मात्र वेळोवेळी तपासून पाहिली, कारण तिला माहिती होतं ढवळ्या शेजारी पोळा बांधला, वान नाही पण गुण लागला. आणि म्हणून त्या ठिकाणी माझी संगत माझ्या आईने तपासून पाहिली. माझी आई अशिक्षित आहे माया, तिला लिहिता वाचता येतच नाही. मी स्वतः 8 विषयात MA MA डॉक्टरेट माणूस आहे. आता नंदुरबार सारख्या एवढ्या मोठ्या शाळेत ज्युनियर कॉलेजला मी प्राध्यापक आहे. खरं तर मी नंदुरबारमध्ये, मी शिरपूर जवळ माझं गाव आहे वाघाडी नावाचं, तिथून या नंदुरबारमध्ये आलो होतो पहिल्यांदा 2002-03 मध्ये. या बांगडी हॉटेल चौक, या संताई चौकशी माझा फार संबंध आहे. दामणे सरांचं घर असेल, हे सगळे बाकीचे आता जेवढी मोठी मोठी मुलं झाली आहेत ही सगळी लहान होती. मी तर संघाची शाखा घ्यायला यायचो. मी BEd करत होतो. या इथं आमचा नचिकेत जो आहे, त्या नचिकेतच्या वरती त्याची आजी ते सगळं सांभाळायचे. तिथं होतो नचिकेत बिचारा एकदम 1-1.5 वर्षाचाच होता त्यावेळेस 2005-06ला. तिथं शर्मा मेस होती. त्या दिदींकडे आम्ही, बंडू भैयांकडे 8 वर्ष मी एकाच मेसवर जेवण केलं आहे. पण संगत महत्वाची असते, आणि संगत जर चांगली असेल ना तर आपल्या आयुष्याचं कल्याण होतं. स्वतःच्या हिमतीने नंदुरबारमध्ये शिक्षण पूर्ण केलं आहे, आणि स्वतःच्या हिमतीने नंदुरबारातल्या श्रॉफ सारख्या शाळेमध्ये 1 रुपया न देता लागलोय. आणि नोकरी चांगली मिळाली की छोकरी बी मिळते ना. आमच्या पोरांना नेहमी म्हणतो, माझी सासरवाडी पण इथे नंदुरबारची आहे. नंदुरबार जिल्ह्यातले सगळ्यात मोठे कॉन्ट्रॅक्टर माझे सासर आहे, शंकरराव मोरे, गिरिजा कन्स्ट्रक्शन माझे सासरे आहे. माझी बायको बी नोकरी करते, ती बी शिक्षिका आहे. मिळतं, सगळं मिळतं. पण हे कशामुळे मिळालं पुन्हा सांगू. मी नेहमी म्हणतो शेवटचं की आपल्या आई वडिलांची पुण्याई ही मुलांना लागते. लक्षात घ्या मंडळी, मला जे मिळालं ते माझ्या आई वडिलांनी जे चांगलं काम केलं, पुण्याई केली, त्या पुण्याईचं फळ मुलांना मिळतं. मी जर थोडंफार चांगलं करेल तर त्याचं फळ हे माझ्या मुलांना मिळणार आहे. म्हणून आपली जबाबदारी आहे की आपल्या मुलांना चांगलं फळ मिळावं असं वाटत असेल तर आपणही त्या ठिकाणी काहीतरी आपल्या समाजासाठी, आपल्या धर्मासाठी त्या ठिकाणी केलं पाहिजे. आणि म्हणून जे काही आहे त्या ठिकाणी आई वडिलांच्या पुण्याईमुळे असतं. आणि अशा आईच्या या पुण्याईनं त्या ठिकाणी आई नावाचा कार्यक्रम या ठिकाणी आपल्या
या गणपती मंडळात मला लावता आला. आपण सगळ्यांनी शेवटपर्यंत या ठिकाणी जवळपास मी 1.5 तास या ठिकाणी बोलत होतो आणि कीर्तनकार बुवाही 1-1.5 तासाच्या पलीकडे बोलत नाही. त्यांचं तर भजनी मंडळ असतं, मध्येच त्या ठिकाणी रामकृष्ण हरी सुरू होतं. माझा घसा एकदा सुरू झाल्यावरती मीटर अजून मी थांबलेलं नाहीये आणि किती वेळ बोलायचं. आणि म्हणून एक व्याख्यानाची एक लेवल असते, स्टेप असते, तिथपर्यंत बोललं पाहिजे. आपण सगळ्यांनी या ठिकाणी शांतपणे मला ऐकून घेतलं. संयोजकांनी अत्यंत काम करताना एक तरुण पोर आहेत, चुकतील, गडबड होऊ शकते, त्यांना सांभाळलं पाहिजे. आणि खरोखर तुम्हाला असं वाटलं की या पोरांनी चांगला कार्यक्रम आणला तर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. सगळ्या अध्यक्ष आणि सगळ्या सदस्यांचं त्या ठिकाणी पुन्हा एकदा कौतुक करतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. धन्यवाद. जय हिंद. वंदे मातरम.